कोणाला कसा मात चढला असेल तो एका शब्दात कसा उतरवायचा आहे ते संजय राऊत यांनी दाखवलं. किती मारशील माजून माजून, एक शब्द पुरेसा आहे, तुझं सगळं कोलमडून पडतं. आज बऱ्याच दिवसानंतर परभणी, बरं ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे, आपण तराजू काढू, त्याने निवडून दिलेला आमदार त्याची पार्श्वभूमी काढा, त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते, तुरुंगात होता का ते काढा. आणि एका त्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून ती जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा. पण काय दौऱ्यामध्ये हा गद्दार नव्हता. उद्धव ठाकरेने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला पत्रकारांनी विचारलं, म्हटलं बरोबर आहे, जर लक्ष दिलं असतं तर तुमच्या भानगडी आम्हाला कधीच कळल्या असत्या. लक्ष नाही दिले, माझी चूक झाली. लक्ष द्यायला पाहिजेच होतं, पण यापुढे तुम्ही लक्ष द्यायचंय. हा जो तुम्ही माझ्याकडे चाबूक दिलेला आहे त्या प्रेमामुळे माजले. आणि काही जणांची लायकी नसते, प्रेम ज्यांना परवडत नाही ना ते गद्दारी करतात. आणि जर का विकास निधीसाठी पक्षांतर, हिंदुत्व हिंदुत्व हिंदुत्व, आमचं हिंदुत्व वेगळं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्व आहे राष्ट्रीयत्व आहे. पण जो या देशाला आपला मानतो तो मुसलमान असला तरी आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आणि मी नेहमी जे सांगतो की आमचं हिंदुत्व कसं आहे, आम्ही जय शिवराय पहिलं बोलतो, कारण छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा देव आहे, आई तुळजाभवानी आहे, हर हर महादेव म्हणतो, जय श्रीराम पण म्हणतो. पण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याला शेतमालाला दाम हे देणारं आमचं हिंदुत्व आहे. पण यांचे 2 खासदार राहिले होते. एक देशातली पहिली निवडणूक 1987 साली पार्ल्याची पोटनिवडणूक, जी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढवली गेली आणि जिंकली गेलेली पहिली निवडणूक असेल, ज्याच्यामुळे नंतर स्वतः शिवसेना प्रमुखांचं 6 वर्ष निवडणूक लढवण्याचं तर सोडाच, पण त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता, ती निवडणूक. आणि मग यांचे डोळे उघडले. आज जे हिंदू हिंदू म्हणून बोंब मारतायत, तेव्हा त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला होता. गांधीवादी समाजवाद म्हणजे काय, काहीच माहिती नाही. आता गांधीजींपेक्षाही स्वतः मोठे व्हायला निघालेत. पण त्यांच्या लक्षात आलं की अरे हिंदू मतदान करू शकतात हिंदू बनून. तेव्हा कसलाही मागचा पुढचा विचार न करता बाळासाहेब म्हणाले, जर ते माझ्या शिवसैनिकाने काम केलं असेल तर त्यांचा मला गर्व आहे. हे असे पळपुटी लोक आणि त्यांचे बूट चाटणारे तुमचे नादान लाचार बॉस. नवीन बीजेपी कोणती? कारण तेव्हा राम जन्मभूमीवरचं जे मंदिर होतं ते बाबरांनी पाडलं होतं. आता आपण राम मंदिर उभारलं, आता ते राम मंदिर लुटणारी नवीन बीजेपी आले, बाबर जनता पार्टी. ही बाबरांची अवलाद आहे. त्या बाबरांनी ते मंदिर पाडलेलं, हे बाबराची अवलाद हे राम मंदिर लुटताय. मग तुमच्यात आणि त्या बाबरात फरक तो काय? मग बाबर जनता पार्टीचे तुम्ही सगळे आहात का? आणि मग हे सगळे जण तिकडे गेलेत, हे त्यांना पाठिंबा द्यायला गेलेत. आणि काय आहे काय असतं हे दाखवण्याची संधी पुन्हा तुम्हाला मिळालेली आहे. जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो, जो गद्दार होईल तो आम्ही गाडून टाकतो. हा परभणीचा इतिहास हा परत नव्याने लिहिण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. आणि आजपर्यंत आपला एक इथला आमदार यायचा, एक खासदार यायचा, बाकी एका दुसरा आला तर आला. कारण नेहमी मला असं सांगितलं जायचं की साहेब तो खासदार म्हणे खाली सेटलमेंट करतो, की खाली तू वरती मी. त्याच्यामुळे खाली एक आपला परभणीचा हक्काचा सोडला तर बाकी सगळीकडे कोणी येतच नाही. आता मला परभणीतले सगळेचे सगळे आमदार निवडून पाहिजेत. सगळे तुम्ही जिथून जिथून आला असाल तिथले परभणी मला पूर्ण भगवा करून पाहिजे. आणि भगवा आपला अस्सल छत्रपती शिवरायाचा भगवा. या भगव्या